आणि थेट जाऊयात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्त्वाची पत्रकार परिषद सुरू झाली। लेटेस्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची लसीकरणाचे जे डोसेस आहेत त्याची जी रिलीज ऑर्डर माझ्या हातात आलेली आहे, माझ्या व्हॉट्सॲपवर आलेली आहे, त्या व्हॉट्सॲपच्या ऑर्डर्समध्ये आपल्या राज्याला 7.5 लाख फक्त लस दिलेली आहे। याच्या तुलनेमध्ये उत्तर प्रदेश साधारणपणे 48 लाख, मध्य प्रदेश साधारण 40 लाख, बंद करा दिलं, त्याच्यानंतर गुजरात साधारण 30 लाख, हरियाणा असेल 24 लाख, अशा पद्धतीचे लसीकरणाचं वाटप झालेलं आहे। या ऑर्डरला घेऊन मी इमिजिएटली माननीय डॉक्टर हर्षवर्धनजींना बोललो। आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब सुद्धा काल आवर्जून हर्षवर्धन पाटील साहेबांना डॉक्टर हर्षवर्धनजींना जे भारताचे स्वास्थ्य मंत्री त्यांना बोललेले आणि त्यांनीही त्यांना कबूल केलं, मी पण बोललो आणि मला सुद्धा त्यांनी खात्रीच दिली, त्यांनी निगेटिव्ह कुठलाही विषय बोललेले नाहीत। मी त्यांना म्हणलं असं डिस्क्रिमिनेशन का झालंय? आमच्या राज्यामध्ये लोकसंख्या 12 कोटी, आजची जी ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 4.5 लाख, मृत्यूची संख्या 57,000, एकूण रुग्ण ऍक्टिव्ह जे झालेले आहेत, एकूण बाधित झालेले आहेत त्याची संख्या 30 लाख, आणि एवढा अशा परिस्थिती असताना पॉझिटिव्हिटी रेट 20 ते 25% असं असताना आम्हाला फक्त 7.5 लाख का? तर त्यांनी मला एवढंच सांगितलं की निश्चित प्रकारे आपला फोन ठेवल्यानंतर मी ताबडतोबीने आमच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन ज्या दुरुस्त्या करता येतील त्या करेल, असं त्यांनी मला आवर्जून सांगितलेलं आहे। आम्ही वाट बघत आहोत की ही दुरुस्ती लवकर व्हावी। मी तुम्हाला कालही सांगितलं की सर्व पद्धतीने संपर्क केला जात आहे, सर्व पद्धतीने समन्वय ठेवला जात आहे। म्हणजे मी व्हीसी वर सुद्धा डॉक्टर हर्षवर्धनजींना बोललो, पवार साहेब हर्षवर्धनजींना बोलले, आरोग्य विभागाच्या वतीने पत्र लिहिण्यात आलं की आम्ही दररोज 6 लाख वॅक्सिनेशन करत आहोत। 7 दिवसाला आम्हाला 40 लाख वॅक्सिन्स लागतातच आणि त्यामुळे आम्हाला आठवड्याला 40 लाख दिले पाहिजे, एका महिन्याला 1,60,00,000 दिले पाहिजे, तरच आम्ही आमची गती मेंटेन करू शकू। आज बऱ्याचदा असं सांगितलं जातं की तुमच्याकडे 14 लाख आहेत, तुमच्याकडे 15 लाख आहेत, पण हे वॅक्सिन्स आपल्या गतीच्या दृष्टिकोनातून जी पेस आहे आपली 3 दिवसाचं वॅक्सिन, 2 दिवसाचं वॅक्सिन आहे। आता आपण माध्यमच कालपासून दाखवत आहे, साताऱ्याला वॅक्सिनेशन बंद पडलं, सांगलीला वॅक्सिनेशन बंद पडलं, त्याच्यानंतर पनवेलला वॅक्सिनेशन बंद पडलं, बुलढाण्याला आजच्या दिवसाचा स्टॉक आहे। असे अनेक जिल्हे आहेत, मी फक्त उदाहरण दाखवले आणि त्यामुळं आपण नंबर ऑफ सेंटर्स खूप वाढवले आणि ह्या सगळ्या गोष्टी मी डॉक्टर हर्षवर्धनजींना सांगितल्या। मला त्यांच्या बोलण्यावरून हे जाणवत नाही की त्यांना कुठे जाणीवपूर्वक विरोध करायचा आहे, परंतु मला एक कळत नाहीये की मॅनेजमेंट का व्यवस्थित नाहीये। ज्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त जवळजवळ 55% ऍक्टिव्ह केसेस कॉन्ट्रीब्यूट करणारा जो राज्य आहे त्याला 7.5 लाख आणि बाकीच्यांना 40, 50, 60 लाखाच्या दरम्यान का? हा साधा प्रश्न माझा आहे आणि मला कुणाशी वादविवाद करायचा नाहीये अजिबात। आपलं राज्य हे सुसंस्कृत राज्य आहे, आपलं राज्य हे वॅक्सिनेशन मध्ये क्रमांक 1 चं राज्य आहे। माझे संपूर्ण आरोग्य विभागाचे कर्मचारी, डॉक्टर्स 1 वर्षापासून माझे सर्व राज्याचे माननीय जिल्हाधिकारी, कमिशनर्स सगळे दिवस आणि रात्र मेहनत करतायत
आमचे मंत्रिमंडळातले सहकारी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली रोज अहोरात्र या बाबतीत काम करतात आणि त्यामुळं कुठंही या बाबतीत आमची कमतरता कुठेही नाहीये आणि म्हणून समन्वय आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मागणी आहे, रीतसर मागणी पत्रांनी सुद्धा केलेली आहे, फोनवर सुद्धा केलेली आहे. अपेक्षा एवढीच आहे की लवकर, म्हणजे माझं म्हणणं आहे की दर आठवड्याला आम्हाला 40 लाख मिळावे, बाकी आमचं काहीच म्हणणं नाही. आम्ही 6 लाखाच्या पुढे वाढवणार पण नाही, पण वाटलं तर 6 लाख करण्यासाठी जे काही आमची रेट आहे 40 लाख तरी आम्हाला दिले पाहिजे. आणि मला जी माहिती आहे बाहेर देशांमध्ये देण्यापेक्षा सुद्धा खऱ्या अर्थाने आपल्या राज्याची आज गरज आहे. सगळीकडे वॅक्सिनेशन हा एकमेव कोरोना पासून वाचवण्याच्या दृष्टिकोनातूनचा महत्वाचा रामबाण इलाज आहे, राजमार्ग आहे. त्याच्यामुळेच हर्ड इम्युनिटी आपल्याला आणता येऊ शकेल आणि त्यामुळे हा एक विषय महत्वाचा आहे. आणि दुसरा आमचा आग्रहपूर्वक पुन्हा मागणी आहे की अमेरिकेपासून तर अनेक विकसित देशांनी आता वय वर्ष 18च्या वरच्या लोकांना इम्युनायझेशन सुरू केलं. आपल्या देशाने सुद्धा पटकन सुरू केलं पाहिजे. पुन्हा पुन्हा मी तेच सांगेल की हा जो वयोगट आहे 18 ते 45 वयोगट, हाच सगळ्यात जास्त फिरणारा वयोगट आहे आणि त्यामुळे तो इन्फेक्ट जास्त होतोय आणि तो इन्फेक्ट झाला की तो इतरांना इन्फेक्ट करतो आणि कोरोनाचा गुणधर्म जो इतका कॉन्टेजियस आणि इन्फेक्शियस डिझीज असल्यामुळं याची संख्या वाढते. म्हणून लवकर हा जो फिरणारा वर्ग आहे त्याला लवकर इम्युनायझेशन करणं मला वाटतं काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण इथले जे जे काही आता ज्या ट्रायल्स चालू असतील त्या सगळ्या कंपनीजला सांगून असेल, आमचा जो प्रस्ताव आम्ही दिला होता की हाफकिनला हे काम द्या, आम्ही सुद्धा करोडो डोसेस तयार करू शकतो, ह्या सगळ्याच गोष्टींवर विचार करून वॅक्सिनेशनला गती दिली पाहिजे. हाच खऱ्या अर्थाने आमचा या निमित्ताने आग्रहाचं म्हणणं आहे. बाकी दुसरं काही नाही. समन्वय आहे, वादविवादाचा विषय नाही. सरकार, केंद्र सरकार सुद्धा आपल्याला मदत करतंय, परंतु ज्या पद्धतीनं मदत करायला पाहिजे ते नाही. मी एक जरूर सांगेल की आता समजा एक गुजरातचं उदाहरण घेतलं तर गुजरातमध्ये लोकसंख्या 6 कोटी, आपली लोकसंख्या 12 कोटी, दुप्पट. 2 गुजरात म्हणजे 1 महाराष्ट्र. त्यांच्याकडे किती आतापर्यंत डोसेस दिले? 1 कोटी. आपल्याकडे किती डोसेस दिले? 1 कोटी 4 लाख. मला या निमित्ताने हे सांगायचंय की साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर गुजरातमध्ये एकूण संख्या किती आहे? मी जसं म्हणालो आजची ऍक्टिव्ह संख्या आमची 4.5 लाख आहे. गुजरातमध्ये फक्त 17,000 आहे, 17,000. त्यानंतर मृत्यूची संख्या आपली इतकी जास्त असताना आणि गुजरातची कमी असताना सुद्धा म्हणजे आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे, हा मुख्य त्यातला माझा महत्वाचा मागणी आहे. आणि त्यामुळं मला असं म्हणायचं की जिथे गरज आहे तिथे अधिक जास्त लक्ष द्यावं, ही अतिशय रास्त मागणी. कुठं त्याला हेतू आरोप नाही, कुणाला दोष द्यायचे नाही. माननीय मंत्री महोदयांनी मला खूप खात्रीशीर आश्वासित केले कि टोपे जी आप बड़े पैमाने पे वैक्सीनेशन कीजिए और जैसा भी आपका खत्म होता है हमारे को बोलिए. मैंने उनको इतना ही कहा कि भाई हमारे लिए कोई हालत में 1 हफ्ते का तो भी स्टोरेज दो. रोज अगर ऑक्सीजन ये सब खत्म हो रहा है तो जो लोग हमारे सेंटर्स पे आते हैं उनको वहां से वापिस जाना पड़ता है. हे सगळं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मला वाटतं की ते गांभीर्याने नोंद घेतील आणि वॅक्सिनचा प्रश्न फार कळीचा प्रश्न आहे तो सोडवतील. आरोग्य मंत्र्यांनी असे म्हटले की फ्रंटलाईन वर्कर्सच्या तुलनेत कमी लसीकरण महाराष्ट्रात झालंय इतर राज्यांच्या तुलनेत. आरोग्य मंत्र्यांचे काही महत्वाचे मुद्दे काही काल जे आले मी त्याच्याबद्दल एवढंच सांगेल. पहिला मुद्दा मी हे सांगेल की खऱ्या अर्थाने आपला देश ज्यावेळेस इतर देशाची तुलना आपण करतो त्यावेळी काय करतो आपण? पर मिलियन, दर दशलक्ष असं आपण तुलना करतो. म्हणजे दर दशलक्षामध्ये देशाची संख्या किती आणि मग इतर देशाची संख्या किती, पर मिलियन मध्ये आपला मृत्यू दर किती, इतर देशाचा किती. मग मला म्हणायचं पर मिलियन हा जर पॅरामीटर असेल तर महाराष्ट्र याला सुद्धा त्याच पॅरामीटरनी मोजलं पाहिजे.
पर मिलियन मध्ये जर ऍक्टिव्ह केसेस पाहिल्या तर पर मिलियन मध्ये ऍक्टिव्ह केसेस मध्ये आज मी तुम्हाला जबाबदारीने सांगेल की गुजरात साधारणपणे दिल्ली 40,000 पर मिलियन आहे, त्याचबरोबर गोवा 40,807 पर मिलियन आहे, पोंडेचेरी 34,000च्या वर आहे, केरळा 34,000च्या वर आहे, चंदीगड 27,000च्या वर आहे पर मिलियन दशलक्ष, आणि महाराष्ट्र 24,000 आहे. म्हणजे महाराष्ट्र एक मोठं स्टेट आहे, महाराष्ट्र आहे सगळ्यात मोठं स्टेट आहे, आणि त्यामुळं तिथं ॲब्सोल्यूट नंबरवर नाही जायला पाहिजे. पर मिलियन हाच एक महत्वाचा पॅरामीटर आहे, एक त्या ठिकाणी मानांक आहे की ज्या मानांकाच्या पद्धतीनं मोजमाप होण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून डेथ रेट सुद्धा तशाच पद्धतीने आहे. आपल्याला सगळ्यात डेथ रेट जास्त आहे असं नाहीये. जसं आपण ऍक्टिव्ह केसेस मध्ये देशामध्ये 6व्या नंबरला आहे, तसं डेथ रेट मध्ये सुद्धा आपल्यापेक्षा दिल्ली, गोवा, पुंडुचेरी हे सगळे वर आहेत. मला एवढंच म्हणायचं की ह्या तुलना करून आपलं समर्थन करण्याचा माझा अजिबात हेतू नाही. फक्त सांगायचा मुद्दा आहे की काही पॅरामीटर वाईज सुद्धा किंवा काही अशा मानका वाईज सुद्धा तुलना होण्याची गरज आहे. आपल्यासाठी एक एक मृत्यू महत्वाचा आहे, एक एक ऍक्टिव्ह केस महत्वाची आहे. आणि त्या दृष्टिकोनातून काल काही असंही सांगण्यात आलं की बाबा आपलं व्यवस्थित काम चालू नाहीये, परंतु मला एक सांगितलं पाहिजे की WHO पासून तर वॉशिंग्टन पोस्ट पर्यंत अनेक इंटरनॅशनल वर्तमानपत्रांपासून तर चांगल्या इंटरनॅशनल संघटनेपर्यंत आपल्या कोविड हँडलिंगच्या केसेसच्या संदर्भात आपली ॲप्रिशिएशन केलेलं आहे, निश्चित प्रकारे आपलं कौतुक केलेलं आहे. मला एक सांगितलं पाहिजे की ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता आणि प्रामाणिकता ही महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे. इथं ऍक्टिव्ह केसेस क्लिअरली सांगितल्या जातात. डेथ झाली तर तो जर अक्षरशः एखादा ऍक्सिडेंटनी सिरियस ऍक्सिडेंटनी जरी आत आला आणि त्याच्यानंतर त्याची कोविड टेस्ट झाली आणि एक 2-4 तासानंतर तो वारला तरी सुद्धा तो कोविड नीच वारला अशा पद्धतीचा रिपोर्टिंग करण्याचा जो प्रोटोकॉल आहे तो पाळणारे राज्य जर कुठला असेल तर ते महाराष्ट्र राज्य. आणि त्यामुळे आम्ही सगळ्या पद्धतीने पारदर्शक कारभार करतो. इतर राज्यामध्ये मला माहिती नाही काय चाललेलं आहे. RT-PCR टेस्टिंग ही 70-30 असावी, अँटीजन आणि RT-PCR ती राज्य केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे आम्ही करतो आहोतच. मग आम्ही कुठं चुकतोय? सर टेस्टिंग 70-60 करतोय, 70 आणि 30 अँटीजन आणि ते करतोय. यूपी मध्ये याचं उलट चित्र आहे की यूपी मध्ये 90% अँटीजन टेस्ट करतायत आणि 10% RT-PCR टेस्ट करतायत. आणि त्यामुळं याची सेन्सिटिव्हिटी फक्त 35% अँटीजन टेस्टची. आणि त्यामुळे अँटीजन टेस्ट करूच नाही. खरं तर अगदी खूपच गरज असेल तर करावं, नाही तर RT-PCR हीच गोल्ड स्टँडर्ड टेस्ट मानली जाते. त्यामुळं त्या अनुषंगाने काम केलं पाहिजे. मग आम्ही टेस्टिंग मध्ये कुठं चुकत नाही. टेस्टिंगचे जे किट्स असतात त्याच्या क्वालिटीचं सुद्धा खूप महत्व आहे. 2 जीन्स असलेलं टेस्टिंग किट आपण वापरतो जो सगळ्यात हाय क्वालिटीचं आहे, जेणेकरून जर पॉझिटिव्ह असेल तर तो चुकूच शकत नाही अशा पद्धतीची आपण व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे टेस्टिंगच्या लॅब्स वाढवल्यात, टेस्टिंगचे किट्स क्वालिटीचे आहेत, टेस्टिंगचं प्रमाण पर मिलियन मध्ये 190 1,90,000 अशा पद्धतीचं आता टेस्टिंगचं प्रमाण वाढवलंय. मुंबई आणि पुण्यामध्ये तर देशामध्ये जे पहिले 3-4 राज्य आणि शहर असतील त्याच्यामध्ये टेस्टिंगचं प्रमाण आहे 3.5, 3-3, 4-4 लाख अशा पद्धतीचे आपण पर मिलियन टेस्ट हे मुंबई पुण्यामध्ये करतो आहोत. आणि त्यामुळे टेस्टिंग असो, RT-PCR असो, नंबर ऑफ बेड्स असो, जम्बो फॅसिलिटीज असो, ट्रॅकिंग ट्रेसिंग असो, या सगळ्याच बाबतीत जसं सांगितलं तसं केलंय. मला उत्तर एवढंच द्यायचं की ज्या पद्धतीनं सांगण्यात आलं की राज्याचं परफॉर्मन्स ठीक नाहीये म्हणून कोविड वाढतोय, मला एवढंच सांगायचं की असा विषय अजिबात नाही. आम्ही जे सांगितले गेले ते सगळं करतोय. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर करतोय, प्रचंड फाईन्स लावतोय. आज ब्रेक द चेनच्या संदर्भातला सगळा विषय आपण केलेला आहे, त्याचे आपण साक्षीदार आहेत. अनेक व्यापाऱ्यांचा रोज घेतोय. उद्देश एकच आहे की गर्दी होऊ नये, संसर्ग टाळावा, हाच उद्देश आहे. आणि म्हणून एकंदरच त्या संपूर्ण जो काही पत्र होतं त्या पत्राच्या संदर्भातले जे 8 ते 10 मुद्दे होते त्या 10 मुद्द्याला अनुषंगून मला वाटतं या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. आज जवळजवळ वॅक्सिनेशनच्या संदर्भात
काल 14 लाख होते, आज फक्त 9 लाख आहे. 9 लाख म्हणजे 1.5 दिवसाचा स्टॉक आहे. आता हे 7 लाख दिलेत, परंतु हा 7 लाख सुद्धा पुन्हा अजून 1 दिवसाचा स्टॉक दिल्यासारखा. आज मला एकच म्हणायचं की अनेक जिल्ह्यांमध्ये हे सगळ्या गोष्टी बंद होतात, तोच खऱ्या अर्थाने चुकीचा विषय. मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की आज आत्ता म्हणजे 8 एप्रिलला आत्ता या क्षणाला 15 एप्रिल नंतर मिळणारा जो स्टॉक आहे तो मी जसं सांगितलं 7.5 लाख आहे, तर तो आता त्यांनी 17 लाख केलेला आहे. परंतु 17 लाख सुद्धा खरं म्हणलं तर कमीच आहे असं माझं या निमित्ताने सांगणं आहे. आणि त्यामुळे 17 लाख, आम्ही जिथं 40 लाख मागतोय तिथं 17 लाख सुद्धा मिळणं हे कमी आहे. मी त्या पत्राच्या उत्तराच्या अनुषंगाने एवढंच म्हणेल की आमचा केंद्रबिंदू हा नेहमी आपला रुग्ण आहे, आणि म्हणून जेवढे केपिंग आणि जेवढ्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या केल्या. आपल्या सर्वांना परत उजळणी करून देतो की आपण HRCT जे केंद्राने 10,000 हजार रुपये रेट होते ते 2,000 वर आणले. जे RT-PCR चे रेट 4,500 होते ते आता 500 रुपयावर आणले. ज्या पद्धतीनं प्लाझ्माचा रेट 8-10 हजार होता तो आम्ही 5,000 वर आणला. आता रेमडेसिवीर 4,000, 3,000, 3,500 हे विकल्या जात आहेत सध्या तुमच्या MRPच्या पद्धतीनं, आणि तेवढे बिल्स आज सगळ्या पेशंटला लावले जात आहेत. त्याच्यासाठी आज 4 वाजता 6 ते 7 जेवढे काही रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत त्या सगळ्यांच्या MDs बरोबर इथे 4 वाजता मी कॉन्फरन्स VC कॉन्फरन्स आम्ही घेतो आहोत. आणि त्याच्यामध्ये 2 प्रखर्षाने मागणी मांडणारे, कारण प्रत्येक जिल्ह्यातून मला आरोग्यमंत्री म्हणून फोन येतो की टोपे साहेब आम्हाला रेमडेसिवीर द्या, मिळत नाहीये. आपण सगळे माध्यम दाखवत आहेत की लांबच्या लांब रात्रभर सुद्धा लाईन त्या रेमडेसिवीर साठी लागते. मी त्यासाठी 2 महत्वाच्या मागण्या करेल की आम्हाला आमच्या गरजेप्रमाणे सप्लाय रेमडेसिवीरचा दिला पाहिजे, तो महत्वाची मागणी. आणि दुसरा आपला MRP जे तुमचं छापलेलं आहे 4,000 रुपये ते कमी करून आता ते 1,200 रुपये झालं पाहिजे. आणि आमच्या गरीब रुग्णांना ज्यांना खऱ्या अर्थाने रेमडेसिवीरची आवश्यकताच आहे त्यांना 1,100-1,200च्या वर रेमडेसिवीर मिळू नये अशा पद्धतीचं त्यांचं मोठं बचत झालं पाहिजे. मी पुन्हा एकदा आपल्या निमित्ताने आवाहन करेल, काही प्रायव्हेट दवाखाने रेमडेसिवीर इररॅशनल वापरतात, गरज नसताना वापरतात, आणि त्यामुळे सुद्धा कन्झम्पशन वाढलं. आणि त्यामुळे त्यांना माझी अपील आहे की बाबांनो, पॅन्डेमिक आहे, हे काही नफेखोरीचे दिवस नाही, आणि त्यामुळे सगळ्यांनी भान ठेवून काम करा अशा पद्धतीची सुद्धा विनंती या निमित्ताने करेल. जे टास्क फोर्सनी आपल्याला प्रोटोकॉल ट्रीटमेंटचा दिलेला आहे त्याचं अनुपालन करा हे मी आग्रहपूर्वक या निमित्ताने सांगेल. त्यामुळे हा झाला सगळा रेमडेसिवीरचा विषय. रेमडेसिवीरच्या नंतर आम्ही आज प्राईम मिनिस्टर जींची VC आहे, आणि प्राईम मिनिस्टर जींच्या VC मध्ये महत्वाचे 4 मुद्दे आम्ही मागणार आहेत. एक रेमडेसिवीरचा सप्लाय आणि रेट्सचा संदर्भ असेल. दुसरं ऑक्सिजन जे आम्ही उत्पादन करतो आहोत ते आज आम्हाला पुरतं आहे, परंतु पुढच्या 10 दिवसांनी जर हीच गती राहिली तर पुरणार नाही, आणि म्हणून आजूबाजूच्या राज्यातून आम्हाला ऑक्सिजन दिलंच पाहिजे. आणि ते काम, ते इंटरव्हेन्शन केंद्र सरकारने केलं पाहिजे. जे रेमडेसिवीरवर ब्लॅक मार्केटिंगचं काम केलं जात आहे त्यावर सुद्धा ड्रग कंट्रोलनी ऑफ इंडियानी कंट्रोल केलं पाहिजे. आणि आमच्या सुद्धा FDA नावाचा जो विभाग आहे, फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट, त्याचा सुद्धा निश्चित प्रकारे यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्याही आम्ही गोष्टी करायला लावू. त्यामुळं रेमडेसिवीरचं मागणं, ऑक्सिजनचं मागणं, वॅक्सिनेशन सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा आहे की ज्याची सुरुवात वॅक्सिनेशननी होईल ते मागणं. आणि चौथा मुद्दा आहे की व्हेंटिलेटर्सच्या संदर्भात सुद्धा व्हेंटिलेटर्स नको, पण आहे हे व्हेंटिलेटर्स प्रॉपर ऑपरेशनल करून द्या, फंक्शनल करून द्या. कारण ते सगळे ज्या ज्या कंपनीजनी बनवलेले त्याचे इंजिनियर्स आणि त्याचे टेक्निशियन्स पाठवले पाहिजे, आणि ते व्यवस्थित दुरुस्त करून त्याचे डेमोज केले पाहिजे, व्हिडिओज केले पाहिजे, आणि इझिली ते ऑपरेट करता आले पाहिजे. असे एक 4-5 महत्वाचे मुद्दे आम्ही मांडणार आहोत. महाराष्ट्रासाठी 30 जिल्ह्यांमध्ये केंद्राच्या टीम आलेल्या आहेत.
आणि याच पद्धतीनं फक्त तपासणार आहेत की इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, वॅक्सिनेशनचं काम कसं चाललंय, त्याच्यानंतर रेमडेसिवीर आहे का, किंवा तुम्हाला त्या ठिकाणी टेस्टिंगची फॅसिलिटीज किती आहेत, हे सगळं बघण्याचं काम 30 जिल्ह्यामध्ये 30 टीम करतायत. ते आज दिवसभर फिरणार आहेत आणि त्या ठिकाणी रिपोर्टही देणार आहेत. हे जरूर मी मान्य करेल की सध्याच्या संपूर्ण ओपन केलेल्या काळामध्ये आपल्याला ट्रॅकिंग ट्रेसिंग जमत नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी बऱ्याचदा सांगितलं की एक व्यक्ती जर बोरीवलीमधून घरी येऊन निघाला आणि इथं कुठतरी साऊथ मुंबईला त्या ठिकाणी जर कामाला आला तर तो कितीतरी जर पॉझिटिव्ह असेल तर इन्फेक्ट करत राहतो. तर लो रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून किती लोकांना आपण त्या ठिकाणी ट्रॅकिंग करणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना इतर राज्याशी होऊ शकत नाही. इथं संख्या वाढण्याचं कारणही इंटरनॅशनल कॅपिटल हब आहे. हा खऱ्या अर्थाने फायनान्शियल हब आहे. मोठे एअरपोर्ट्स आहेत, मोठे वॉटर पोर्ट्स आहेत आणि त्यामुळे या सगळ्या माध्यमातून बाहेरचे लोक सुद्धा येत असतात आणि त्यामुळे सुद्धा इन्फेक्शिटिव्हिटी रेट वाढत असतो. इंडस्ट्रियली फार पुढे गेलेलं राज्य आहे, 50% अर्बनाइज झालेलं राज्य आहे आणि त्यामुळे या राज्याची तुलना एकदम दुसऱ्या राज्याशी करता येत नाही. एकच फक्त सांगेल की आम्ही जे केंद्र सरकारचे नियम असतील, ICMRचा प्रोटोकॉल असेल, त्यांनी जे काही सांगितलेलं असेल त्याच्याप्रमाणे आम्ही तंतोतंत वागतो आहोत. आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेची पुरेपूर काळजी आहे. त्यामुळे कुठलाही वादविवाद न करता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने हातात हात घालून या महामारीपासून सर्व जनतेला वाचवलं पाहिजे. हाच खऱ्या अर्थाने आत्ताचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा नसल्यामुळे रुग्णांना बाहेर काढलं जातं. अशी परिस्थिती आहे. नाशिकच्या परिस्थितीबद्दल काय सांगाल? ती आपण वेळेत नाही केली का? म्हणजे वेळेत आपण आपल्याला मागणी आहे ती सांगितली नाही म्हणून आज तुटवडा आले का, म्हणून काळाबद्दल होतो. रेमडेसिवीरची मागणी आपण रेग्युलर करतो. FDA हे डिपार्टमेंट आहे. मी पुन्हा सांगेल की अन्न व नागरी प्रशासन, अन्न व औषधी प्रशासन हे खऱ्या अर्थाने हे डिपार्टमेंट आहे. ते मागणी करत असतं आणि त्यांचे मंत्री डॉक्टर शिंगणे साहेबांना सुद्धा मी आज रेमडेसिवीरची मी जी अरेंज केलेली VC त्यांना या ठिकाणी बोलवलंय. FDA कमिशनरला सुद्धा या ठिकाणी मी बोलवलंय. आणि म्हणून मी एवढंच सांगेल की कुठल्याही परिस्थितीत रेमडेसिवीरची मागणी आपण करतो आहोत. मागच्या काही आठवड्यापासून सन्मान्य डॉक्टर शिंगणे साहेब सुद्धा सातत्याने या गोष्टीची मागणी करतायत, परंतु सप्लाय कमी होतोय. आज दुर्दैवाने आपल्या राज्यामध्ये रेमडेसिवीरचं उत्पादन होत नाही आणि त्यामुळे मला एवढंच सांगायचंय की बाहेर राज्यातून हे यायचंय. आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय मुख्यमंत्री दोघंही रेमडेसिवीरच्या कंपनीशी बोलतायत आणि त्यांच्याकडून कसं जास्तीत जास्त रेमडेसिवीर येईल या दृष्टिकोनातून ते अतिशय मेहनत घेत आहेत. आणि त्यामुळे आजच्या या VC मध्ये मला खात्री आहे की सप्लाय पण वाढेल आणि कुठल्याही परिस्थितीत प्राइस पण कमी होईल. फक्त आपल्याला लक्ष ठेवावं लागेल तुमच्या माध्यमांच्या कडून सुद्धा की ब्लॅक मार्केटिंग होता कामा नये. प्रायव्हेट लोकांनी स्टॉक करून अननेसेसरीली कुठेतरी जास्तीच्या दराने विकता कामा नये. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा निश्चित प्रकारचा भाग आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेर जायला सांगत आहेत. नाशिकमध्ये परिस्थिती बिघडली आहे. तर नाशिकचं सांगा ना, ऑक्सिजन पुरवठा पुरेसा नाही. नाही, वॅक्सिन हे पूर्ण मॅन्डेट आहे केंद्र सरकारचं. केंद्र सरकारने अत्यंत स्पष्ट सांगितलंय की वॅक्सिनेशनच्या हद्दीपर्यंत राज्य सरकारांनी कुठलंही काम करू नये. ना त्यांनी रेट बद्दल बोलावं, ना त्यांनी बाकीच्या गोष्टीबद्दल बोलावं. आम्ही सगळं करू असं त्यांनी आम्हाला खात्री दिल्यामुळे आम्ही केंद्राकडे सातत्याने या गोष्टींची मागणी करत आहोत. जरी हेल्थ हा राज्य सरकारचा सब्जेक्ट असला तरी वॅक्सिनेशन हा विषय केंद्र सरकारने हातात घेतला असल्या कारणाने आम्ही केंद्र सरकार जसे म्हणेल त्या पद्धतीने आम्ही काम करतो आहोत. फक्त नम्र विनंती केंद्र सरकारला एवढीच आहे की आमच्या गतीप्रमाणे आम्हाला वॅक्सिन मिळवून द्या. फर्स्ट ओनली मराठी. I will speak.
लास्ट वन क्वेश्चन मराठी, लास्ट वन क्वेश्चन. ऑक्सिजन पुरेसं उपलब्ध नाहीये, रुग्णांना बाहेर जायला सांगितलं. ऑक्सिजनच्या बाबतीत आज या क्षणाला ऑक्सिजन आपण जेवढं निर्माण करतोय तेवढं पुरतंय, परंतु मला काळजी आहे की 60,000च्या स्पीडनी जर आपण राहिलो तर मात्र आपल्याला पुढच्या 5-7-8 दिवसामध्ये ऑक्सिजन कमी पडेल. आणि म्हणून अगदी तहान लागल्यावर विहीर खांदायची नसते, म्हणून अगोदरपासून आम्हाला बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजन द्या असं आम्ही म्हणतो आहोत. त्याचबरोबर माझं हेही आपल्याला सांगणं आहे की कुठल्याही परिस्थितीत बफर स्टॉक ज्याला म्हणू आपण, बऱ्याचदा असं होतं, मी काल परवा मालेगावला होतो, रात्री 12 वाजता मालेगावला गेलो आणि त्या ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेले कोविड पेशंटला ऑक्सिजन नव्हतं आणि त्यांचं म्हणणं होतं की हे जर रात्रीतून नाही मिळालं तर ऑक्सिजनमुळे घटना काहीतरी दुर्दैवाने घडू शकते. मग मला रात्री 1 वाजता कमिशनर FDA ला फोन करावा लागला, सेक्रेटरी FDA ला फोन करावा लागला आणि मिळवून द्यावं लागलं. पण ही काय एक जिल्ह्याची आणि एकेका सिटीची केस अशी आपल्याला डील करता येणार नाही, म्हणून प्रत्येक डिस्ट्रिक्टला बफर स्टॉक असलं पाहिजे आणि त्या बफर स्टॉकनी इमर्जन्सी पद्धतीनं आपण त्यांना सप्लाय करता आला पाहिजे. आम्ही शक्यतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये लिक्विड ऑक्सिजनचे मोठे टँक्स बसवा असं कलेक्टरला सांगितलंय. आता आपल्याला जम्बो सिलेंडर आणि ड्युरा सिलेंडर याच्यावर भरोसा ठेवून चालणार नाही. हे सिलेंडर काही तासात संपतात आणि मग परत भरायला पाठवावं लागतात. आता मला वाटतं की एकच लिक्विड ऑक्सिजनचा टँक भरायचा आणि तो किमान 10 दिवस चालतो, तो 20 KL चा असतो आणि त्यामुळे 20 KL चे प्लांट्स हे आता प्रत्येक DCH म्हणजे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला असायलाच हवे असं आम्ही कटाक्षाने कलेक्टर्स कमिशनरला सांगितलंय. आणि मला विश्वास आहे की हे जर झालं तर ऑक्सिजनच्या संदर्भातला रोजचा जे एकदम जीवघेणी स्पर्धा असते तर ती निश्चित प्रकारे कमी होईल. ऑक्सिजनचा प्लांट उभा करणार होतो 15, आपण गेल्या वर्षी देखील म्हटलं होतं, त्याबाबत काय झालं, आपण कारवाई का नाही करत? नाही, ऑक्सिजन करतोय आपण पुढे. धारावीमध्ये वस्तीमध्ये पंढरपूर उभा केलाय, जे रुग्ण येतात त्यांच्यावरती लोक वरनं सोसायटीला सुट्ट्याला आणि त्यातही गल्ल्यांमध्ये अँब्युलन्स जाण्याची देखील या ठिकाणी सुविधा नाहीये. मला वाटतं लोकल इश्यू आहे, आपण जरूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगू. कोविडचं जे काही रुग्णालय धारावी मधलं आहे तिथले जे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या सूचना निश्चित प्रकारे दिल्या जातील. पंढरपूरला तुम्ही सांगितली, मात्र आज पंढरपूरमध्ये अजित पवार यांच्या सभेत तुफान गर्दी झाली, कोरोनाच्या नियमाचं पालन उडवले गेले. या सगळ्या संदर्भात आरोग्यमंत्री म्हणून आपली प्रतिक्रिया काय? कारण तुम्ही आता याआधी सगळी राज्यातली एवढी गंभीर परिस्थिती सांगतात, हा प्रकरण तुम्हाला गंभीर वाटत नाही का? कुठेही खऱ्या अर्थाने धार्मिक सभा, राजकीय सभा आता होऊ नयेत अशीच परिस्थिती आहे. पण आता पंढरपूरमध्ये निवडणूक चालू आहे, ज्या पद्धतीनं इतर 4 राज्यामध्ये मोठ्या निवडणुका चालू आहेत आणि सभा चालू आहेत, शेवटी त्या निवडणुकीपुरतं सोशल डिस्टन्सिंग ठेवून काहीतरी लोकांपुरतं जाऊन सांगणं गरजेचं आहे. आता अजितदादांसारखा एक लोकप्रिय नेता त्या भागात गेल्यानंतर जर लोक आले तर कधी कधी फार रोखता येत नाही, परंतु अशी कुठलीही इच्छा नाहीये की संपूर्ण त्या ठिकाणी आपलं काही उल्लंघन व्हावं आणि गर्दी व्हावी आणि त्यामुळे प्रसार व्हावा, अजिबात नाही. दादा अत्यंत शिस्तप्रिय नेते आहेत आणि मला माहिती आहे की दादा मुद्दाम अशी गर्दी होऊ देतील अशातला भाग नाही. कधी कधी गर्दी आवरताच येत नाही अशी परिस्थिती होते आणि मग त्यावेळी काही बळाचा वापर केला तरी सुद्धा लोकांना त्याचा रोष निर्माण होतो, म्हणून अशा काही गोष्टी घडतात. परंतु आता ही एक अचानक लागलेली निवडणूक आहे. सोलापूरमध्ये पंढरपूर जिल्ह्यापुरती तेवढ्यापुरतं हे थोडंफार होतंय याची मला पूर्ण जाणीव आहे, पण ते होऊ नये याची काळजी आपण जरूर निश्चित प्रकारे घेऊ. रेमडेसिविर को लेकर के कल एक कमेटी आप लोगों ने बनाई थी, उस कमेटी की आज रिपोर्ट आने वाली थी प्राइम मिनिस्टर ने। रेमडेसिविर ये बहुत अहम मुद्दा बना है और रेमडेसिविर के लिए उसका सप्लाई ठीक हो और उसका कोई हालत में रेट फिक्स हो, रेट पे कैपिंग हो,
क्योंकि कुछ लोग 3,500 से बेचते, कुछ लोग 4,000 से बेचते, और ये बिल्कुल ठीक नहीं है। और इसीलिए इस पे कैपिंग करने के लिए आज मैं 4 बजे सभी रेमडेसिविर मैन्युफैक्चरर्स के लोगों को बात कर रहा हूं और उनके एमआरपी नीचे लाने के लिए मैं जरूर बोलूंगा। मेरी बात भी हुई है, 100% वो नीचे लाएंगे। और मैं यकीन दिलाता हूं, ये जो कमेटी डॉक्टर शिंदे के माध्यम से गठित की है, उन्होंने भी पूरी स्टडी की है। आज के इस 4 के मीटिंग के बाद शाम को 6, 7, 8 बजे तक वो रिपोर्ट हम जरूर लेंगे। हो सकता है कि आज शाम तक उसका कैपिंग हम करेंगे और कल से एक रास्त दर में, एक कैपिंग के दर में रेमडेसिविर उपलब्ध होगा। मुझे उससे ज्यादा चिंता है कि रेमडेसिविर का सप्लाई डिमांड के हिसाब से आना चाहिए, उसके लिए मेरी कोशिश और ज्यादा रहेगी। केंद्र सरकार ने आरोप लगाया कि महाराष्ट्र ने सर वैक्सीनेशन शॉर्टेज की क्या स्थिति है, खासकर कि मुंबई में की अगर बात करें 26 से ज्यादा सेंटर्स बंद हो चुके हैं। बुल्ढाना में कहा कि आपने आज ही का स्टॉक है। सर एक चीज ऐड कर रही हूँ, आपने 2 सतारा और सांगली का नाम लिया था, आपने कहा कि इन जिलों में भी स्टॉक खत्म हो गया है। तो क्या इन पूरे के पूरे दोनों जिलों में सभी सेंटर्स पे खत्म हो गया है या महज कुछ सेंटर? बिल्कुल बिल्कुल, सातारा, सांगली, मुंबई, बुल्ढाना सभी जगह पे बहुत कम स्टॉक है, करीबन खत्म हुआ है। जितने भी सेंटर्स है वहां पर सेंटर्स में ऑक्सीजन नहीं है। वहां पर हमारे नेता प्रदेश के अध्यक्ष श्री जयंत पाटिल, उन्होंने कल से मुझे 2 फोन किए। मैंने भी उनको बोला हूं कि मैं भेजता हूं, लेकिन मैं एक जरूर बोल रहा हूं कि वैक्सीन का बहुत कम सप्लाई आ रहा है और इसीलिए कोई हालत में अभी हमारे को ये देखना है कि सिर्फ 9 लाख डोसेस आज के दिन में उपलब्ध है। तो 9 लाख अगर हम 6 लाख के या 5 लाख के हिसाब से जाता है तो 1.5 दिन में ये खत्म हो जाएगा, 1.5 या 2 दिन में ये खत्म हो जाएगा। अभी किस तरह से सभी हमारे जो अपक्ष विरोधी पक्ष के लोग हैं वो बोल रहे हैं कि समन्वय रखो, कोऑर्डिनेशन रखो। हम कोऑर्डिनेशन रख रहे हैं, हम मांग कर रहे हैं, हम चिट्ठी लिख रहे हैं, हम फोन कर रहे हैं। हमारी इतनी डिमांड है कि 40 लाख के हिसाब से हर हफ्ते के जो भी दिन तुम फाइनल करेंगे, सोमवार को करो, हर सोमवार को 40 लाख मिले। इतनी मांग मैंने डॉक्टर हर्षवर्धन जी से की है और अभी प्राइम मिनिस्टर से भी हम यही कहेंगे। मुझे लगता है अगर ये होता है तो इस तरह का कोई प्रॉब्लम नहीं रहेगा।